समाज मानाची। अंगावरील कपडे, मोबाईल, चप्पल, गाडी, राहते घर हे सर्व जनतेने दिलेल्या तुरची गावचे उच्च शिक्षित सरपंच विकास डावरे यांना आदरणीय शरद पवार यांनी उमेदवारी द्यावी। आम्ही त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणू अशी एकमुखी मागणी तासगाव तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी पंचायत समिती सदस्य DK नाना पाटील म्हणाले, सरपंच विकास डावरे यांचे काम चांगले सुरू आहे। तुरची गावचे नाव विकासाच्या बाबतीत सतत पुढे नेण्याचे काम विकास डावरे यांनी केले आहे। प्रतिकूल परिस्थितीत असताना देखील गावांसाठी सर्वस्व देणारे नेतृत्व मिरजला मिळाले पाहिजे, यासाठी मी त्यांना आर्थिक मदत करून स्वतः त्यांचा प्रचार करणार। जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय संजय दादा पाटील म्हणाले, सरपंच प्रामाणिकपणे काम करत आहेत। मिरजेची खूप लोक सरपंचांना सतत भेटत असतात। लोकांची मागणी आहे म्हणूनच मिरजेला विकास डावरे पाहिजेत। यावेळी उपसरपंच भाऊसाहेब खरात, सदाशिव खरात, दीपक पाटील, प्रताप बाबर, संदीप पाटील, प्रकाश पाटील यांनी मोठ्या मताधिक्याने सरपंच विकास डावरे यांना निवडून आणू असा तुरची गावच्या वतीने निर्धार केला। मिरज तालुक्यातून सुद्धा काही मंडळी आर्थिक मदत करून त्या ठिकाणी तुम्ही लढावं अशी लोकांची भावना आहे आणि त्यासाठी आम्ही मग आमदार वहिनी असतील, रोहितदादा असतील, जयंत साहेब असतील, या सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी शरद पवार साहेबांना भेटून उमेदवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाची कशी मिळेल यासाठी सर्वजण आम्ही प्रयत्न करतोय आणि तुम्ही प्रयत्न करण्याचं आश्वासन दिल्याबद्दल मी या ठिकाणी गावाच्या वतीने आपलं आभार मानतो। माझी माहिती तळागाळापासून गेल्या 3-4 वर्षामध्ये मला मिळालेली आहे अशी त्यांच्या मनामध्ये भावना आहे आणि म्हणून त्यांना पक्षानं जरूर एक तरुण कार्यकर्ता या ठिकाणी उभा राहतोय। तरुण कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये आणि मिरज मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम भविष्यामध्ये होईल अशा पद्धतीची मनामध्ये त्यांच्या भावना आहे। या भावनेला आमच्या तुरची आणि तुरची परिसरातील सर्व पंचक्रोशीमधून या ठिकाणी त्यांना पाठिंबा मिळत आहे आणि त्यांना उमेदवारी मिळवलेल्या दृष्टीनं संजय दादा या ठिकाणी आघाडीवर आहेत, त्यांच्याबरोबर मी आहे आणि त्यांना पक्षाच्या वतीनं उमेदवारी देण्याच्या दृष्टीनं आम्ही निश्चितपणे म्हणजे आपले रोहितदादा असतील, वहिनी असतील यांच्यामार्फत या ठिकाणी सुरेश भाऊ असतील यांच्यामार्फत पवारसाहेब यांना भेटून त्यांना आपल्या पक्षाच्या वतीनं उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही निश्चितपणे त्यांना प्रयत्न करणार आहे आणि पक्षाची उमेदवारी कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि आम्ही ती निश्चितपणे घेऊ आणि त्या दृष्टीनं 1 महिना जो प्रचाराचा भाग आहे त्यापासून आम्ही त्यांचं मिरज मतदारसंघातील गाव ना गाव या ठिकाणी पिंजून या ठिकाणी प्रचाराची व्यवस्था आम्ही करू। शिवाय या इलेक्शनसाठी ज्या काही यंत्रणा लागणार आहेत त्या यंत्रणा सुद्धा आम्ही या ठिकाणी त्यांना पुरवण्याची भूमिका आमची निश्चितपणे राहणार आहे। एवढंच मी या निमित्तानं सांगतो आणि मी या ठिकाणी थांबतो।